नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार आहोत आपल्या श्रोत्यांच्या आधारे. म्हणजे त्यांचा काळ 1630 ते 1680, मराठा साम्राज्याचा उदय आणि अर्थातच स्वराज्य म्हणजे स्वतःच्या राज्याची संकल्पना. आपण त्यांच्या आयुष्यातले आणि त्यांनी मागे ठेवलेल्या वारशातले महत्त्वाचे पैलू थोडक्यात पण प्रभावीपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. सुरुवात तर त्यांच्या जन्मापासूनच होते. शिवनेरी किल्ला आणि त्यांच्या आई जिजाबाई, त्यांनी लहानपणापासूनच त्यांच्यावर जे संस्कार केले, धर्म, न्याय आणि आपला वारसा याबद्दलचा अभिमान, तीच शिकवण त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा पाया ठरला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. पण मला नेहमी वाटतं की वयाच्या फक्त 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकणं हे किती मोठं पाऊल होतं तेव्हा. हो, ते खूप मोठं धाडस होतं. आणि ती फक्त सुरुवात होती नाही का? हो ना. या एका कृतीतून त्यांनी आदिलशाही आणि बलाढ्य मुघल सत्तेला थेट आव्हान दिलं. म्हणजे विचार करा. आणि मग ती अफजल खानाची घटना, प्रतापगडची, ती तर खूपच. हो, 1659ची अफजल खानाशी भेट आणि मग वाघनखे वापरून त्याचा वध. हे केवळ धैर्य नाही तर कमालीचं चातुर्य पण दाखवतं. अगदी. आणि याच घटनेनंतर त्यांचं नाव सगळीकडे झालं असेल नाही का? हो, त्यांची कीर्ती खूप पसरली. त्यांनी जी गनिमी कावा युद्धनीती वापरली ती नेमकी कशी होतीये आणि इतकी यशस्वी का ठरली? गनिमी कावा म्हणजे काय तर सह्याद्रीचा जो डोंगराळ भाग आहे, जो शत्रूला अनोळखी आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. लहान पण अतिशय वेगवान अशा सैन्याच्या तुकड्या वापरायच्या. अचानक हल्ला करायचा, शत्रूला गोंधळात पाडायचं आणि परत सुरक्षित जागी निघून जायचं. अच्छा. आणि यात सर्वात महत्त्वाचं काय होतं तर त्यांचे किल्ले. त्यांनी 300पेक्षा जास्त किल्ले जिंकले किंवा बांधले. हे किल्ले म्हणजे त्यांच्या संरक्षणाचा कणा होते. म्हणजे ते फक्त संरक्षणासाठी नव्हते तर? नाही, ते गनिमी काव्यासाठी पण महत्त्वाचे होते. सैन्याच्या वेगवान हालचालींसाठी, रसद पुरवण्यासाठी आणि हल्ला करून परत लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणं होती ती. बरोबर. त्यांचा संघर्ष फक्त आदिलशाही पुरता नव्हता. मुघल सम्राट औरंगजेब. हो, औरंगजेबाशी तर मोठा संघर्ष होता. 1665मध्ये तो पुरंदरचा तह झाला. तो खूप मोठा धक्का होता. 23 किल्ले द्यावे लागले होते तेव्हा. हो, आणि मग 1666मध्ये आग्र्याला भेटायला गेल्यावर तर त्यांना आणि संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं. आणि तिथून ते सुटले मिठाईच्या पेटाळ्यातून. हे खरंच घडलं होतं. हो, ही सुटका तर म्हणजे काय म्हणतात त्याला, एक दंतकथा वाटावी अशी आहे. पण या धाडसी सुटकेमुळे त्यांची प्रतिष्ठा प्रचंड वाढली. लोकांचा विश्वास अजून वाढला असेल त्यांच्यावर. अगदी. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर 6 जून 1674 रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी स्वतःला छत्रपती घोषित केलं. हा फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर कित्येक शतकांच्या परकीय सत्तेनंतर एका स्वतंत्र, सार्वभौम हिंदू स्वराज्याच्या पुनरुत्थानाची ती एक प्रकारे घोषणा होती. त्याचा अर्थ खूप मोठा होता. प्रशासनाबद्दल काय सांगाल? ते अष्टप्रधान मंडळ वगैरे. हो, त्यांचं प्रशासन पण खूप विचारपूर्वक होतं. अष्टप्रधान मंडळ म्हणजे 8 मुख्यमंत्र्यांचं मंडळ. प्रत्येकजण राज्यकारभाराचा एक महत्त्वाचा विभाग सांभाळायचा. पंतप्रधान होते, अमात्य, अर्थमंत्री, सेनापती, न्यायाधीश असं. म्हणजे कामाची व्यवस्थित विभागणी. बरोबर. आणि एक कार्यक्षम न्यायव्यवस्था, जमीन महसुलाची पद्धत, या सगळ्यामुळे राज्याला एक स्थिरता आली. आणि आरमार, त्याबद्दल आपण बोललो नाही. कोकण किनारपट्टीसाठी ते महत्वाचं होतं नाही का? अत्यंत महत्त्वाचं. त्यांनी एक शक्तिशाली आरमार उभारलं, कारण कोकण किनारपट्टीला पोर्तुगीज, सिद्धी यांचा खूप त्रास होता. या आरमाराने किनारपट्टीचं संरक्षण केलं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे जलदुर्ग आजही त्याची साक्ष देतात. त्यांची दूरदृष्टी दिसते यात. एक गोष्ट जी मला नेहमी प्रभावित करते ती म्हणजे त्यांची धार्मिक सहिष्णुता. ते स्वतः कट्टर हिंदू होते, पण त्यांनी कधीही इतर धर्मांचा अनादर केला नाही. उलट त्यांनी मशिदींना संरक्षण दिलं. त्यांच्या प्रशासनात आणि सैन्यात अनेक मुस्लिमांना मोठमोठी पदी दिली होती. हा सर्व समावेशक दृष्टिकोन त्यांच्या यशासाठी महत्वाचा ठरला असेल नाही? नक्कीच. ही फक्त एक आदर्श भूमिका नव्हती, तर ती एक प्रकारे व्यावहारिक रणनीती पण होती. त्यामुळे त्यांना सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि स्वराज्य अधिक मजबूत झालं. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धे नव्हते. ते एक कुशल प्रशासक होते, दूरदृष्टीचे नेते होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. हो,
त्यांनी फक्त मराठा साम्राज्याचा पाया नाही रचला. तर लोकांमध्ये एक नवी उमेद जागवली. अगदी. त्यांचा जीवनप्रवास खरंच भारतीय इतिहासातला एक खूप प्रेरणादायी अध्याय आहे, जिथे अनेक अडचणींवर मात करून एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. महाराजांनी जी स्वराज्याची संकल्पना मांडली, ज्यात न्याय होता, सर्वधर्म समभाव होता, लोकांचं कल्याण होतं, ती तत्त्व आजच्या काळात किती महत्त्वाची आहेत आणि आपण त्यातून काय शिकू शकतो?